नमस्कार, मी सुश्रुत भागवत. PG ह्या चित्रपटातलं एक आगळं वेगळं दहीहंडीचं गाणं घेऊन आम्ही सगळेजण लवकरच तुम्हाला भेटणार आहोत. त्याची झलक तुम्हाला आत्तासुद्धा बघायला मिळेल. या चित्रपटामध्ये या गाण्यामध्ये शरद केळकर म्हणजे लई भारी टॅग असलेला शरद केळकर याचा स्पेशल गेस्ट अपीअरन्स, वैभव जोशी यांचे बोल, नरेंद्र भिडेंचं संगीत, अवधूत गुप्ते यांचं गाणं असे हे चार चांद ज्यांनी दाखवले ते सुभाष नकाशे आणि प्रसाद भेंडे. गाण्याचं म्युझिक नरेंद्र भिडेने खूप छान पद्धतीने केलं आहे आणि त्याचा ढोल आणि याचा जो वापर आहे ते ग्रँड वाटलं गाणं मला. आणि मला फर्स्ट टाइम मला एक गोविंदाचं वेगळं गाणं मराठीमधलं ऐकायला मिळालं. रेडी आहे सगळे? ढोल साउंड. खूप छान कंपोजिशन आहे. मॉडर्न बीट्स आहे, मिक्स आहे, रिदम आहे, टेक्नो आहे थोडं थोडं मध्ये आणि एक वेगळ्या पद्धतीचं गाणं आहे. खूप छान गायलं आहे अवधूत सरांनी. आणि एक कोणत्या गाण्यात लिपसिंग करताना जेव्हा तुम्ही गाणं करता सिनेमामध्ये त्याचं एक वेगळंच काहीतरी मजा असते. तर आणि मला गोविंदाचं गाणं आहे, दहीहंडी येतेच आहे, तर एक्साइटमेंट खूप जास्त आहे. आणि एक सुभाषाने खूप म्हणजे चांगलं पण इझी कोरिओग्राफ केलं आहे. नाही, मराठीत मी गाणे केली आहे पहिले, पण बरेच वर्ष झाली. आत्ता एक लयभारीमध्ये आलेलं गाणं माझं, पण त्याच्यामुळे नाचलो नाही. पण नाचताना हे असं बहुतेक तरी ऑलमोस्ट मराठीमध्ये मी 10-11 वर्ष झाली. मी एक फुलपाखरूवरून गाणं केलं होतं, दीपाली विचाराने कोरिओग्राफ केलं होतं ते 2003 किंवा 2004मध्ये. 2014 आहे, म्हणजे 10 वर्ष झाली ऑलमोस्ट. मराठीमध्ये कोणतंही कमर्शियल डान्सिंग नंबर मी नाही केलं. तर खूप एक्साइटमेंट आहे. बॅक Govinda, go Govinda. तो उत्सवातनं श्रीकृष्णांना हेच दाखवायचं होतं की आपण सगळेजण एकमेकांच्या खांद्यावरती हात टाकून जर एकत्र आलो तर कुठलीही असाध्य गोष्ट खूप सहजरित्या साध्य होऊ शकते. जसं आम्हाला हे गाणं झालं तसंच तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी खूप सहजरित्या सोडवता यायला मदत व्हायला हवी. म्हणून हे एकीचं बळ जपा. एखाद्या उत्सवामागची खरी भूमिका काय आहे ती लक्षात ठेवा आणि तसाच तो उत्सव साजरा करा.
ऑल द बेस्ट.